की घर घ्यायचं तर तो हप्ता आला आणि हप्ता मेंटेन करण्यासाठी जर मला नको ते काम करायला लागलं तर मला खूप त्रास होईल. तर ती म्हणली, "आपण भाड्याच्या घरात राहू." 2 मिनिटं फक्त सेटवर या. निम्मा सेट फक्त एवढंच करत बसला होता. जोवर मी पॅकअप म्हणत नाही तोवर हा माणूस तिथे शांतपणे सरेंडर झालेला असतो. आपण तो मोमेंट एन्जॉय करूया, तो स्ट्रगल एन्जॉय करूया. आणि तो स्ट्रगल आणि संघर्ष तू म्हणतोस ना, तो संघर्ष मी माझ्या प्रत्येक टप्प्यावर एन्जॉय केलाय. कुठलाही सेन्सिबल ऍक्टर असं म्हणूच शकत नाही की माझा अभिनयाचा संपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण झालाय आणि आता मला वाटेल ते आम्ही करतो. आपण आणखीन बरं ऍक्टर होण्यासाठी काय केलं पाहिजे किंवा काय त्या शक्यता असतील. पहिल्यांदा असं झालं की संदीप रेड्डी साऊथचा माणूस फार हिंदीशी कनेक्ट नाही, तो एवढं उपेंद्र का करतोय. म्हणजे आत्मनिर्भर हा मला चालू शूटमध्ये बिफोर शूट मला ते अगदी एक ॲडिशन सुचली. पहिल्या दिवसापासून हा असाच आहे, हा असाच आहे. म्हणजे मी फारच प्रेमात आहे. कधीही हा माणूस मला असं म्हणाला नाही, माझं लवकर आवर, मला सोड, अरे किती वाजले. मी महाकवी दुःखाचा प्राचीन नदी परी खोल, दगडाचे माझ्या हाती वेगाने होते फुल. या कवी ग्रेस यांच्या ओळी आत्ता का आठवल्या असतील तर तसाच एक दर्द आणि तेवढाच रासवटपणा, तेवढाच कोमलता, असं दोन्हीचं कॉम्बिनेशन फार रेअरली आपल्याला बघायला मिळतं. आणि इतका जेन्युइन, इतका नितळ मनाचा माणूस अख्ख्या फिल्म इंडस्ट्रीत शोधून सापडणार नाही. असा एक जिवलग मित्र माणूस हा माझ्यासोबत आहे. खूप खूप स्वागत आहे उपेंद्र. लव्ह यू अमित. आणि सगळ्या इंटरव्ह्यू मधली भारी इंटरव्ह्यू तुझा, कारण सुरुवात बघा, दॅट इज अमित. या सगळ्यामध्ये मला महत्वाचं काय वाटतं की आत्ता ज्या पद्धतीने ॲनिमल लोकांनी उचलून धरलाय आणि त्याच्यामधला ॲनिमल पेक्षाही फ्रेडी पाटीलने एक स्वतःचं अस्तित्व ज्या पद्धतीने अधोरेखित केलंय. नाही ॲनिमलपेक्षा नाही, पण त्याचं लोक प्रचंडच प्रेम करत आहेत. म्हणजे एवढं तुफानच म्हणूया आपण. तुफान फीडबॅक येईल असं मी कल्पनाही केली, अशी मी कल्पनाही केली नव्हती. कारण की 1 तारखेला सकाळी 7ला पहिला शो सुरू झालाय. त्याच्या आधी US तिकडनं सुरू झालाय. तेव्हापासनं जे फीडबॅक चालू आहेत ते संपतच नाही आहेत. आणि ऑल ओव्हर द ग्लोब, अमेरिका म्हणू नको, ऑस्ट्रेलिया म्हणू नको, UK म्हणू नको, UAE म्हणू नको, स्वीडन म्हणू नको, मॉस्को म्हणू नको, असं ते चालूच आहे. म्हणजे साधारण वेळ लागेल अशा पद्धतीचा तो फीडबॅक आहे. नेव्हर बिफोर. ह्या सगळ्यामध्ये कोण म्हणतं टक्का दिलाच्या वेळेला पहिल्यांदा ज्या वेळेला तो सगळा ग्लॅम आणि हे आला तिथपासून आतापर्यंतचं हे सर्कल कशा अर्थानं तू या सगळ्याकडे पाहतोयस? नाही, भारावून जाणारा तू माणूस नाही नाहीयेस आणि हे फारच नवीन आहे असं नाही. कारण की तू म्हणतोस त्यावेळेला टक्का हे पहिलं तशा अर्थाने नाटक, पण टक्क्याच्या यादी मी तुला म्हणेन पुरुषोत्तम करंडक. कारण पुरुषोत्तम करंडक मी नशीबवान असा आहे की जेव्हा पुरुषोत्तमचं 25वं वर्ष होतो त्या वर्षीचा मी बेस्ट ॲक्टर होतो आणि नेक्स्ट इयरचा मी बेस्ट डिरेक्टर होतो. त्यामुळे पुरुषोत्तमची ती क्रेज आणि ते 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 तिथपासून ते सुरू झालेलं आहे. फॉर्च्युनेटली ती कन्सिस्टन्सी अजूनही राहिलेली आहे, ह्याचा मला एक कलाकार म्हणून जास्त आनंद होतो. कारण की ते अनेक टप्पे येऊन जातात. पण मला असं वाटतं ज्या क्षेत्रात मी काम करतोय त्या क्षेत्रामध्ये तुला सतत स्वतःला सिद्ध करत राहावं लागतं. म्हणजे असं नाही आहे की ते टक्का झाला म्हणजे माझं झालंच, किंवा पुरुषोत्तम करंडक मिळाला म्हणजे झालंच, किंवा फॉर दॅट मॅटर जोगवा मिळालं म्हणजे आता सगळं संपलंच आहे, असं होत नाही. जोवर मी काम करत राहणार आहे तोवर ती कन्सिस्टन्सी हॅज टू बी देअर. यू हॅव टू प्रूव्ह युअर सेल्फ अगेन अँड अगेन अँड अगेन अँड अगेन. म्हणजे असं मी अनेक वेळा म्हणतो ना की कुठलाही सेन्सिबल ऍक्टर असं म्हणूच शकत नाही की माझा अभिनयाचा संपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण झालाय आणि आता मला वाटेल ते आम्ही करतो. असं होतच नाही, कारण इट इज अ कंटिन्युअस लर्निंग प्रोसेस. त्यामुळे आजही नवीन 4 गोष्टी शिकायला मिळत आहेत आणि त्या शिकण्यातली ती गंमत आहे. या सगळ्यामध्ये मला असं वाटतं जोगवा ज्या दिवशी अनाऊन्स झालं की राष्ट्रीय पातळीवर हो, सर्वोत्तम सगळ्यात पहिला फोन तू गेला होतास. सर ओळख दाखवणार का मित्राला वगैरे असा तू गेला होता. आणि मी ट्रेडमिलवर होतो ग्रेसच्या जिम मध्ये माझ्या, आणि पहिली बातमी तूच दिली होती. मला माहिती नव्हतं मी जिम मध्ये होतो. नाही नाही, मला त्याही पलीकडे जाऊन ना संध्याकाळचा इंटरव्ह्यू आठवतो आणि त्याच्यामधली एक वाक्य होतं. तर मला राष्ट्रीय पुरस्कार वगैरे सगळं ठीक आहे, पण मी ज्या वातावरणात यापुढे काम करणार आहे ते हेच विश्व असणार आहे. हो त्यामुळे त्या सगळ्यात इतकं जमिनीवर असणं आणि हो अत्यंत नॉर्मल होतंच. म्हणजे बाकी सगळं जे भारावले पण होतं. म्हणजे रात्री आपण पार्टी केली हो, त्या सगळ्या गोष्टींमध्ये राईट राईट.
धुंदी असली तरी असलेलं जमिनीवर असण्याचं हे कुठून येतं? नाही, कुठून येतं असं नाही. मला अनेक वेळा मी स्वतःला प्रश्न विचारतो की आपण आणखीन बरं ऍक्टर होण्यासाठी काय केलं पाहिजे किंवा काय त्या शक्यता असतील, बाकी अभ्यासक्रमाचा भाग सोडला तर. पण मला त्याच्यात एक बेसिक गोष्ट जी मला स्वतःला जाणवली ती अशी आहे की ते जमिनीवर असणं म्हणजे माझ्या सेन्सिबिलिटीज शाबूत ठेवणं. जेव्हा तू ह्या ग्लॅमच्या नादी लागतोस किंवा या सक्सेसनी भारावून जाऊन जमिनीपासून वर येतोस, तेव्हाच तू त्या बेसिक संवेदनांपासून पण लांब जायला सुरुवात होतं. आणि मला असं वाटतं की जेव्हा मी माझ्या त्या संवेदनांपासून लांब जाईन तेव्हा ऍक्टर म्हणून मला माझ्याकडे प्युअरली ते झिरपणारच नाहीये. मग ते झिरपणार नाहीये म्हणल्यावर ते रिफ्लेक्ट होणार नाहीये. तर मला बरं सेन्सिबल अभिनेता म्हणून काम करायचं असेल तर माझ्या सेन्सिबिलिटीज शाबूत ठेवायला पाहिजेत. त्याच्यासाठी जमिनीवर असण्यासारखा पर्याय नाही. एवढं एकच उत्तर मला तरी सापडलेलं आहे. पुन्हा ॲनिमलवर येताना मला असं वाटतं, की पहिल्यांदा नकार तू हो. दर्शवल्यानंतर तुला का असं वाटलं किंवा संदीप रेड्डी वांगा हे प्रकरण काय? हा म्हणजे मला काहीच माहित नव्हतं ना. एक जनरल जितेंद्र भोसले त्याचा जो असिस्टंट आहे त्याचा फोन आला आणि म्हणाला की टी सिरीजची मोठी फिल्म आहे, रणबीर कपूर हिरो आहे, संदीप रेड्डी डिरेक्ट करतायत, एक सीन करणार का? तर मी म्हटलं अरे एक सीनमध्ये काय, म्हणजे मला काही फार इंटरेस्ट नाही. कारण की तसं सिलेक्टेड काम मी हिंदीमध्ये केलेलं आहे आणि एका पॉईंटला बरं काम मिळालं नाही म्हणल्यावर मी हिंदीतलं काम बंद सुद्धा केलेलं आहे आणि त्याच्याबद्दल रिग्रेट्स नाही, कारण की उत्तम दर्जेदार काम मला मराठीमध्ये करायला मिळत होतं. त्यामुळे माझ्याकडे ऑप्शन होता. त्यामुळे मी म्हटलं अरे नको रे, एक सीन असेल तर तू मला उगाच गळ नको घालूस, बघ दुसरा कोणीतरी. मग एक 2-3 वेळा त्याला नकार दिल्यावर तो मला म्हणाला की तुमचा नंबर शेअर करतो मी संदीप सरांबरोबर, चालेल का? पण अनफॉर्च्युनेटली मी जिथं शूट करत होतो तिथं कनेक्टिव्हिटीचा प्रॉब्लेम होता, नंबर लागला नाही. तर त्यांनी परत फोन केला की संदीप सरांनी विनंती केली आहे की एक मीटिंग करूया का, तू एक मीटिंग करशील का, त्यांना स्वतः तुम्हाला नॅरेट करायचं आहे. तर मला पहिल्यांदा असं आलं की संदीप रेड्डी साऊथचा माणूस, फार हिंदीशी कनेक्ट नाही, तो एवढं उपेंद्र उपेंद्र का करतोय? पण मला अर्जुन रेड्डी प्रचंड आवडली होती फिल्म. म्हणजे माझ्या कॉलेजच्या दिवसात एका फिल्मनी मी प्रचंड भारावून गेलो होतो. ती फिल्म म्हणजे रामगोपाल वर्माची शिवा ओरिजिनल. आणि तो फर्स्ट टाइम फिल्म मेकर आहे ज्यांनी एक युथ वेगळ्याच पद्धतीत कन्सिव्ह केलेला आहे आणि टेक्निकली भयानक एक्झिक्यूट केली आहे. तर मला अर्जुन रेड्डी बघितल्यानंतर ह्या जनरेशनचा तो रामू वाटला, शिवावाला रामू. करेक्ट. तर मी म्हटलं की डिरेक्टर इंटरेस्टिंग आहे, आपण भेटायला जाऊया. तर तिथं गेल्यावर त्यांनी मलाच माझा एक फोटो दाखवला गुगलवरचा आणि सांगितलं मला फ्रेडी उपेंद्र लिमये तुझा असा ह्या लुकमध्ये दिसतोय, मी तुझी फार कामं बघितलं नाही पण मला सरकार राष्ट्रमधलं काम प्रचंड आवडलेलं आहे, आणखीन 1-2 कामं बघितलेली आहेत, मला खूप आवडेल तू काम केलंस तर. मला एक सुखद धक्का होता की त्याला माझ्याविषयी एवढं काहीतरी माहिती होतं किंवा जोगवासाठी नॅशनल अवॉर्ड विनिंग मी ॲक्टर आहे, बरा ॲक्टर आहे, हे त्याला माहिती होतं. साऊथमधल्या एका डिरेक्टरला ही एक कलाकार म्हणून सुखावणारी गोष्ट असते. तर मग त्याने नरेट जेव्हा केलं तेव्हा मी कन्व्हिन्स झालो. कारण की एडीने काही मला फक्त एक सीन आहे करणार का असं सांगितलं होतं की ज्याच्यात काहीच असं म्हणजे तुला ट्रिगर पॉईंट असा काहीच नव्हता. पण त्याने मला सांगितलं अशा अशा पद्धतीचं सगळं हे आहे. फिल्मविषयी फार बोलला नाही आणि मग तो एक हाय व्होल्टेज ॲक्शन सिक्वेन्स नेव्हर बिफोर असा मी त्या फिल्ममध्ये करणार आहे आणि त्याचं निमित्त मात्र तू ठरशील. इंटरव्हल पॉईंट आहे, खूप महत्त्वाच्या सेगमेंटला ते कॅरेक्टर येतं आणि तो थोडासा मग त्यांनी कॅरेक्टरिस्टिक्स आणि ते सगळं नरेट केल्यावर मी म्हटलं दिस इज समथिंग डिफरंट, थोडंसं वेगळं आहे. तर मी म्हटलं की स्पेशल अपीअरन्स म्हणून करीन. तू इतकी वर्ष या इंडस्ट्रीमध्ये, तुला माहिती आहे सगळं अमित. त्यांनी इमिजिएटली म्हणजे त्यांनी इमिजिएटली म्हणलं स्पेशल अपीअरन्स काही प्रॉब्लेम नाही पण तू करतोयस ना. आणि त्यांनी मी अशी काही कुठली अट घातली नव्हती, काही केलं नव्हतं. इट वॉज व्हेरी फ्रेंडली डिस्कशन. आणि ते मी पहिल्यांदा फिल्म बघितली तेव्हा आज खूप जण फोन करतात, अरे टायटलला स्पेशल अपीअरन्स म्हणून तुझं एक वेगळं नाव येतं ते बघून आम्हाला बरं वाटतं. पण ही इज अ मॅन ऑफ हिज वर्ड्स. तो मला म्हणाला होता शब्द पाळ. आणि त्याने तो पाळला आणि मग पुढे ती भट्टी जमली आमची सगळी. आणि तो सगळाच पोर्शन खूप इम्प्रुव्हाइज्ड होता. त्याला थोडा एक मराठी टच पाहिजे होता सगळ्या. त्याच्यासाठी सगळ्या ज्या ॲडलिप्स होत्या त्या मी त्याला देत होतो. मग तो ते क्रॉस चेक करायचा, अभी सरने क्या बोला, उसका मिनिंग क्या है, अच्छा अच्छा करेक्ट आहे करो वगैरे. आणि व्हेरी इंटरेस्टिंग डिरेक्टर टू वर्क विथ. ॲक्टरला खूप रिस्पेक्ट देतोय म्हणून असं मी म्हणत नाही आहे. पण मागे एकदा रामू पण मला असं म्हणाला होता की इट इज ओनली अ परफॉर्मर. त्याच्या परफॉर्मरची क्वालिटी माझी फिल्म ए ग्रेड आहे का बी ग्रेड आहे हे ठरवते. आणि ह्याची जाण असलेली जे डिरेक्टर्स आहेत ना त्यांच्याबरोबर मग काम करायला मजा येते की
त्यांना तुमच्या कामाप्रती एक रिस्पेक्ट आहे आणि मग ते तुमच्यातलं द बेस्ट काढून घेण्याचा प्रयत्न करणार आहेत. तर मग अशा डिरेक्टरच्या हाती सोपवायला सुद्धा एक कलाकार म्हणून मजा येते, कारण की टाउन सुलाखून निघत हो मजा येते, कारण की एन नंबर ऑफ गोष्टी होत्या याच्यामध्ये. कारण आमचं नरेशन सगळं झाल्यावर मी त्याला म्हणालो की बरं, तेव्हा ऑलरेडी मी त्याला म्हणालो की तो लुक करणार नाही, कारण मी दुसरी हिंदी फिल्म करत होतो, त्यांच्याकडे स्कॅटर डेट्स होत्या, माझे केस खूप वाढलेले होते, मी मिशी कापू शकणार नव्हतो. तो म्हणलं लुकचं आपण बघूया. मला लुक नाही, तू करतोयस ना. मग आम्ही 2-3 लुक टेस्ट केल्या. मग त्याने आत्ता जो लुक दिसतोय तो त्याने फायनल केला. तो फायनल केल्यानंतर त्याचं टेक्स्ट झाल्यानंतर मी त्याला फक्त म्हटलं की एकदा सीन ऑन पेपर आला की दे, मग मी माझे इनपुट्स काय आहेत ते तुला देईन आणि आपण ते तसं करूया. आणि ते तसंच झालं. बिफोर शूट काही दिवस अगोदर त्यांनी मला सीन एडीनी टेक्स्ट केला. मी त्याच्यावर भरपूर काम केलं. त्यांनी मराठीच्या काही जागा कशा तुझ्या भर म्हणून सांगितलं होतं आणि त्याची क्रिएटिव्ह टीम, तो स्वतः आणि मी, असं शूटिंग चालू असताना मध्ये जो ब्रेक असतो त्या ब्रेकमध्ये संदीपच्या व्हॅनिटीमध्ये बसून आम्ही हा सीन लॉक केला सगळा. आणि ते सगळं लॉक करत असताना चालू शूटिंगमध्ये पण मला 4 गोष्टी सुचल्या होत्या. म्हणजे आत्मनिर्भर हा मला चालू शूटमध्ये बिफोर शूट मला ते अगदी एक ॲडिशन सुचली. मी म्हणलं की आत्ता तो शब्द इतका महत्त्वाचा आहे आणि तो या कंटेंट बरोबर पण जातो. तर आणि तो सगळ्या गोष्टींसाठी ओपन होता. म्हणजे अनेक गोष्टी त्यातल्या हे आहेत. नॉट नेसेसरी त्या सगळ्याच त्यांनी घेतल्या. म्हणजे मी त्याला, माझी पहिली लाईन वेगळीच होती. मला जी सुचली होती ती अशी होती की मला तो जो फ्रेडी आहे तो त्या माणसाला भेटायला आलाय की ज्यांनी माझ्या इंजिनियर्सला असं ब्रीफ केलंय, कोण हा येडपट माणूस आहे की माझी टीम पण वेडी झाली म्हणून. हा अदरवाईज तो त्याचा असिस्टंट डिलिव्हरी करून गेला असता. पण ज्या पद्धतीचं यंत्र यांनी ब्रीफ केलेलं आहे रणबीर कपूरने, याला माहीत नाही तो कोण रणबीर कपूर आहे, प्रोटॅगनिस्ट आहे. आणि मग तो सगळे सरदारजी दिसतात त्याला आणि पगडीवाले दिसल्यावर माझी ॲडिशन अशी होती की तुम लोग के ये पंजाबी इलेव्हन का कॅप्टन कोण आहे, वो इज द मेन गाय. पण असे एन नंबर ऑफ हे होते. पण त्यांनी त्यातल्या त्याला ज्या पाहिजे त्या गोष्टी ठेवल्या आणि विथ द कंटेंट. आणि मी त्याला रिस्पेक्ट करतो, कारण अल्टिमेटली आपण नेहमी म्हणतो डिरेक्टर इज अ कॅप्टन ऑफ द शिप. मी जेव्हा कॅरेक्टरचा विचार करतो तो मी त्या पर्टिक्युलर सीन पुरता आणि त्या माझ्या व्यक्तिरेखापुरता करतो. डिरेक्टर टोटॅलिटीमध्ये त्या सीन्स आणि त्या व्यक्तिरेखेचा विचार करत असतो. त्यामुळे त्याचा कॉलच महत्त्वाचा असतो. पण खूप गोष्टींना फ्रीडम दिलं किंवा ते सगळ्यात व्हायरल झालं म्हणजे ते म्हणजे आवाज काढणार टुकटुक 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 टुक, ते फार व्हायरल झालं. पण ते पण मी त्याला माझ्या वडिलांबरोबरचा किस्सा करून दाखवला होता. म्हणजे काय टेक्स्टमध्ये नव्हतं ते तसं काही. तो मी त्याला करून दाखवला होता. त्याचं म्हणणं असं होतं की ही लोक तुला हलक्यात घेतात आणि तू त्यांना झापतोस की अरे मी काय असा तो जनरल कोणतरी असा डिलिव्हरी करायला आलेला नाही आहे, तर दिस इज अ सिरियस बिझनेस अँड आय एम सिरियस जे मी काय करतोय त्याच्याप्रती. तर म्हणून मग मी त्याला एक तो सीन करून दाखवला होता की मी म्हणलं माझे वडील अत्यंत स्ट्रिक्ट होते आणि अत्यंत आम्ही घाबरायचो त्यांना ते चिडले की. आणि ते चिडल्यावर आम्ही काहीतरी वेड्यासारखे वागलेले असायचे, त्याची नक्कल करायचे वडील. करायची काही गरज होते का? तर तेव्हा सुद्धा लहान असताना ती नक्कल करताना मला हसू यायचं की ते खूप खूप फनी दिसायचं. म्हणजे तो एक सिच्युएशनल ह्युमर होता. तर मी त्याला म्हणलं की आपण इकडं असं करून बघूया का, की ज्याच्या मला असं सुचलं की अरे हा काय पाचका दस असं करणारा तो जनरल जत्रेतला कोणतरी विक्रेता नाही आहे ना, हा एक अत्यंत आहे. तर तुम्ही मला तसं समजू नका म्हणून तो एक डमरूसारखं एक मी करून त्याला ते करून दाखवलं. ते प्रचंड आवडलं त्याला. त्या दिवशी तो सीन संपल्यानंतर ब्रेक झाला होता. लंच ब्रेकमध्ये एडी फक्त मला नॉक करून आला आणि म्हणला की सर 2 मिनिटं फक्त सेटवर या. मी म्हणलं अरे ब्रेक झालाय ना? तो म्हणला ब्रेक झालेला आहे पण तुम्ही 2 मिनिटं फक्त सेटवर या. निम्मा सेट फक्त एवढंच करत बसला होता. तर मग तेव्हाच मला असं झालं, म्हणजे संदीपला इथे लक्षात आलं येतं की हे जर इथंच एवढं इम्पॅक्ट करतंय तर ते फिल्ममध्ये वर्क होईल. आणि आज त्याचे साधारण शेकडो रील्स रोज येत आहेत. निश्चित ह्या सगळ्यामध्ये इतकी माणसं जगातली वेगवेगळी आहेत आणि ज्यांच्याबरोबर तू काम केलंयस त्याच्यामधले पालेकर असतील किंवा मधुर असेल, रामू सर असतील, हो. ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आत्ता एक संदीप रेड्डीचं नाव वेगळ्या अर्थानं हे झालंय. मराठीतले अगदी राजीव पासून ते प्रश्नच अगदी नाही. संजयपर्यंत सगळ्यांचीच नावं आहेत. पण ह्या सगळ्यांमध्ये प्रत्येकाच्या शैलीतलं तू स्वतःला त्या पद्धतीने मोल्ड न करता तुझं अस्तित्व, तुझं वेगळेपण अबाधित राखून त्यांच्या शैलीत राहणं, हे कशा अर्थानं जमलंय? कारण पालेकरांची एक वेगळी शैली. प्रश्नच नाही. म्हणजे 2 तर तू नावं घेतलीस, म्हणजे डॉक्टर जब्बार पटेल असतील, पालेकर, 2 टोकाचे 2 डायरेक्टर. हो. आणि किंवा तशीच 2 टोकाचे 2 डायरेक्टर्स म्हणजे रामगोपाल वर्मा आणि मधुर भांडारकर. मधुर भांडारकरचा
हार्ड हिटिंग सोशो पॉलिटिकल कंटेंटवाला आहे आणि हा एक अत्यंत टेक्निकली वेगवेगळे प्रयोग करून बघणारा आणि एका यशस्वी चित्रपटाचा साचा न हे करता पुन्हा नवीन काहीतरी त्याचीच मोडतोड करणारा. तर मला स्वतःला असं वाटतं की ती फ्लेक्झिबिलिटी ॲक्टरकडे असणं खूप गरजेचं आहे. कारण की मी कुणाकडे गेलं तरी तसंच काम करणार आहे तर मग ते वर्क होत नाही. कारण की तू डॉक्टरांकडे काम करशील, पालेकरांकडे करशील, राजीव पाटीलकडे करशील, संजय जाधवकडे करशील, आणखीन कुणाहीकडे करशील, तरी तू काहीतरी त्यांच्याकडनं शिकत असतोच. तुझी ती शिकण्याची तयारी आहे की नाही हे बघायला पाहिजे. कधी-कधी वादविवाद सुद्धा होऊ शकतात. पण ते वादविवाद फॉर द बेटरमेंट ऑफ द कंटेंट किंवा Correct. परफॉर्मन्स होणार असतील Absolutely. तर त्या वादविवादाला सुद्धा माझी ॲब्सोल्युटली ना नाही आहे. आणि अगदी ही प्रतिथयश नावं आहेत. मी टेलिव्हिजनमधल्या सुद्धा अत्यंत चांगल्या गिरीश मोहितेसारख्या डिरेक्टरबरोबर टेलिव्हिजनमध्ये सुद्धा एन्जॉय केलेलं आहे काम. म्हणजे असं नाही आहे, एकांकिका स्पर्धा असो, टेलिव्हिजन असो, नाटक असो, मराठी चित्रपट असो किंवा हिंदी चित्रपट असो. तिकडे म्हणजे एकांकिका आहे म्हणून आपण एक 4 आण्याचा परफॉर्मन्स करू आणि इकडे म्हणजे ₹100 असं होत नाही. मी तितक्याच पॅशनेटली तेही केलेलं आहे, हेही केलेलं आहे. मला स्वतःला मी खूप भाग्यवान समजतो की मला ह्या सगळ्या अत्यंत बुद्धिमान लोकांबरोबर काम करून 4-4 गोष्टी शिकायला मिळाल्या. सतीश आळेकर एक नाव असेल त्याच्यामध्ये की ज्यांच्याबरोबर मला एक अत्यंत वेगळ्या पद्धतीचं नाटक करायला मिळालं. अशी खूप नावं आहेत. तर मी स्वतःला भाग्यवान समजतो की या सगळ्या मंडळींबरोबर काम करण्याचा योग आला आणि त्यांच्याकडनं काही ना काहीतरी मी शिकत गेलो. निश्चित हे जगणं इतकं पुण्यातून मुंबईला येणं, स्थिरस्थावर होणं, आत्ता त्या सगळ्या गोष्टी नेमका आज डोळे मिटतोस ज्यावेळेला एवढे सगळे सक्सेसचा भोवताली आता ज्या पद्धतीचं यश आणि हल्ली सेलिब्रिटी हे वलय ज्या पद्धतीचं आहे, अशा वेळेला नेमक्या कोणते संघर्षाचे टप्पे डोळ्यासमोर येतात? मागं वळून बघितल्यावर आत्ता असं वाटतं की आपण फार माती खाल्लेली नाहीये. म्हणजे अगदी मला किमयागारपासून ते आत्तापर्यंत हो, दिवस आठवतात रे म्हणजे हो. त्या सगळ्या. पण हे सगळंच अनप्लॅन्ड होतं. म्हणजे मी असं काहीच ठरवलं नव्हतं की ह्या टप्प्यावर आज मी बॉलिवूडची ज्या फिल्म्स करतोय की तिथं मी असेन. कारण व्यावसायिकलाच मुळात माझ्या करिअरमध्ये मी खूप सुरुवात उशिरा केली. आय स्टार्टेड माय प्रोफेशनल करिअर आफ्टर माय 30s. त्यामुळे त्याच्या आधी मी फक्त समांतर चित्रपट आणि प्रायोगिक रंगभूमी एवढंच करत होतो. पण हे सगळं अनप्लॅन्ड होतं. अगदी खरं सांगायचं झालं तर व्यावसायिकमध्ये करिअर डिरेक्टर म्हणून करायचं आहे का ॲक्टर म्हणून, हे पण माझं ठरलेलं नव्हतं. कारण की थिएटरमध्ये ह्या दोन्ही गोष्टी मी करत होतो. पण विनय आपट्यांच्या एका नाटकामुळे मी व्यावसायिकमध्ये आलो. रसिका जोशी माझी अत्यंत गुणी अभिनेत्री मैत्रीण, अनफॉर्च्युनेटली ती नाही. तिच्या आग्रहामुळे मी ते नाटक केलं आणि त्या जाहिरातीमुळे माझ्या समकालीन सगळ्या मंडळींना कळायला लागलं की अरे उपया पुण्यातनं मुंबईत आलेला आहे आणि तो आता व्यावसायिक करतोय. आणि फॉर्च्युनेटली मला तशा अर्थाने स्ट्रगल करायला लागला नाही काम मागण्यासाठी. त्या जाहिरातीमुळे मी आल्याचं कळलं आणि माझे कंटेम्पररी जेवढे होते त्या सगळ्यांनी उपया इकडे हे काम आहे ते काम आहे असं करत ते दुकान सुरू झालं. आणि यातली कुठलीच गोष्ट प्लॅन केलेली नव्हती, ठरवलेली नव्हती. आपण तो मोमेंट एन्जॉय करूया, तो स्ट्रगल एन्जॉय करूया. आणि तो स्ट्रगल आणि संघर्ष तू म्हणतोस ना, तो संघर्ष मी माझ्या प्रत्येक टप्प्यावर एन्जॉय केला आहे. मी कधीच म्हणणार नाही की मी तो स्ट्रगल हे केला आहे. मी जेव्हा तो म्हणजे स्ट्रगल एन्जॉय केला आहे म्हणजे वाईट दिवस होतेच. म्हणजे राहायची भ्रांत असायची, ट्रॅव्हलची भ्रांत असायची, बेसिक गरजांची भ्रांत असायची. पण तो कलाकार त्या नशेमध्ये असतो. त्या नशेमध्ये त्याला काहीच त्याची टोचणी नसते. तो आज माझ्याकडे पैसेच नाही या रोमॅन्टिसिझममध्ये असतो. मी त्या रोमॅन्टिसिझममध्ये होतो. त्यामुळे मी तो स्ट्रगल खूप भोगला असं मी म्हणणार नाही. स्ट्रगल भोगला असेल किंवा स्ट्रगल जर झाला असेल माझ्या या रोमॅन्टिसिझममुळे तर माझ्या फॅमिलीचा जातो झालाय. माझी बायको आणि त्यांचा झालाय. आणि एका पॉइंटला मी तो स्ट्रगल खूप टेकन फॉर ग्रँटेड घेतला असंही मला वाटतं. मी एन्जॉय केला स्ट्रगल. पण या सगळ्यामध्ये म्हणजे तुझे भरून आलेले डोळे किंवा स्वातीचं या सगळ्या गोष्टींमध्ये असलेली साथ सोबत म्हणजे आज वेद ज्या पद्धतीने हे सगळं करतोय म्हणजे त्याचं एक क्रिकेटचं परस्यू करणं किंवा त्याने त्या सगळ्या गोष्टी, भैरवी आज अमेझॉन आणि या सगळ्या गोष्टींमध्ये आहे. कशा अर्थाने हे बघतोयस आणि स्वातीने ज्या पद्धतीने म्हणजे तिचं डॉक्टर असणं, तिचं एक पॅशनेट करिअर आणि तू नाही, त्या सगळ्या तिचा गोष्टी सपोर्ट नसला असता तर मी काहीच करू शकलो नसतो. कारण ते म्हणायला पण ती क्लिशे वाक्य आहेत की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या, मी यशस्वी की नाही मला माहीत नाही, पण ही भरभक्कमपणे मागं राहिली म्हणून मी करू शकलो. म्हणजे सिंपल गोष्ट आहे अमित.
मी माझ्या अनेक मित्रांच्या बायकांना बघितलं आहे ज्यांनी माझ्या मित्रांचं आयुष्य अवघड करून टाकलं, की एवढ्या त्या भौतिक गरजा असतात आणि त्या गरजा कधीच संपत नाहीत. पण त्या त्या भौतिक कुठल्याही गरजांमुळे माझ्या करिअरवर परिणाम होणार नाही आणि मला त्या आर्थिक प्रेशर येणार नाही याच्यासाठी अनेक वेळा ती कधी काही बोललीच नाही. सिंपल उदाहरण आहे की जेव्हा नॅशनल अवॉर्ड मला 2010 साली मिळालं, त्याच्या आधी मी पेशवे वगैरे सारख्या फिल्म केल्या, हे केल्या, पण मुंबईत स्वतःचं घर घेऊ शकलो नव्हतो. कारण मी तिला सिंपल असं म्हणालो होतो की घर घ्यायचं तर तो हप्ता आला आणि हप्ता मेंटेन करण्यासाठी जर मला नको ते काम करायला लागलं तर मला खूप त्रास होईल. तर ती म्हणली, आपण भाड्याच्या घरात राहू. तर पण तू तुझं करिअर एन्जॉय कर. तुला म्हणजे मला मुंबईत घरच पाहिजे, स्वतःचं आपली गाडीच पाहिजे, अशा आपल्या कुठल्याही गरजा नाही आहेत. त्या गरजामुळे लायबिलिटी वाढवणार असेल आणि त्याच्यामुळे जर तुला प्रेशर येणार असेल तर आपण जे बेसिक्स आहे त्या बेसिक्समध्ये राहू. याला हे बोलायला वगैरे खूप हे होतं, पण हे ॲक्च्युअल वागायला काळीज लागतं. ते आहे तिच्याकडे. निश्चित. ह्या सगळ्यात वेदचा विषय निघाला म्हणून रणबीर आणि तो बारकाचा फॅन, तर त्या सगळ्यामध्ये कशा पद्धतीने. म्हणजे मला एके दिवशी यांना कळलं होतं की मी 3 दिवस रणबीर बरोबर शूट करणार आहे. तर बाबा हा मला म्हणला, वेद मला म्हणाला की बाबा प्लीज माझा एक त्याला निरोप दे. म्हणलं काय रे बाबा? तर तो म्हणला की त्याला सांग मला तो खूप आवडतो. म्हणलं अरे मग हा काय निरोप? हा सगळ्या कोणी हा जनरल वेगळा काय? तो म्हणला नाही नाही, त्याला म्हणो मला तो ॲक्टर आहे म्हणून आवडतोच, पण तो बारसा लवर आहे, तो फुटबॉल लवर आहे आणि मी पण बारसा लवर आहे. तर आय एम ऑल्सो बारसा लवर आणि म्हणून मला तो जास्त आवडतो असं सांग. तर मी रणबीरला सांगितलं की देयर इज अ मेसेज फ्रॉम माय सन स्पेशली फॉर यू आणि असं असं आहे आणि ही लव्ज यू मोर बिकॉज ही इज ऑल्सो बारसा लवर. तर रणवीर एकदम अरे येस येस आय एम फुटबॉल लवर, आय एम बारसा लवर, इज ही अराउंड, प्लीज कॉल हिम, त्याला बोलव, पण मला त्याला भेटायला आवडेल, मी त्याच्याशी फुटबॉलवर गप्पा मारतो. असा होता रे रणबीर. म्हणजे मी म्हणलं अरे कमाल आहे याची. आणि मी ह्याला फोन करतोय, त्याचा फोन उचले ना. मग याला मी व्हॉट्सअप मेसेज केला, अरे की वेद मी आत्ता तुझा निरोप दिला रणबीरला आणि रणबीरनी तुला गप्पा मारायला बोलवलंय, तुम्ही बारसाविषयी गप्पा माराल असं त्याचं म्हणणं आहे, तर ये इकडे सेटवर, माझं हे लोकेशन आहे. तर त्याची क्रिकेटची मॅच चालू होती अनफॉर्च्युनेटली आणि त्याची मॅच संपली आणि त्याचे नॉनस्टॉप फोन सुरू झाले. बाबा मी निघालो, मी मॅचमध्ये होतो, मी निघालो, कुठे आहेस, मी पोहोचतो, मला लोकेशन मिळालं, मी निघू का आत्ता, लगेच पोहोचतो वगैरे. तर म्हणलं अरे आमचं पॅकअप झालं आता. पण ती मजा होती आणि खूप ग्राउंडेड आहे रे रणबीर, खूप ग्राउंडेड आहे. म्हणजे ॲक्टर तर मोठा आहेच आहे, पण स्टार कॅटेगरी जी असते ना, ते मी इतके बघितलेले आहेत ना, तो असा एक ऑरा त्यांचा असा कॅरी करत असतात ना, की त्यांना ते आलेत, ते बघतायत, ते बसलेत, असं सगळीकडे त्यांच्याकडे दुनियेचं लक्ष असावं, असं एक त्यांचं वागणं असतं. तुला कळणार पण नाही. आणि हे मी स्वतः डोळ्यांनी तर बघितलं आहे, पण संदीप स्वतः मला सांगत होता. तर कारण मी संदीपशी बोलता बोलता म्हणालो अरे काय ग्राउंडेड आहे रणवीर. तर संदीप मला म्हणला आज 40वा दिवस आहे शूटचा. म्हणजे मी जेव्हा शूट करत होतो तेव्हा काही 40-50 दिवस झाले होते. पहिल्या दिवसापासून हा असाच आहे, हा असाच आहे. म्हणजे मी फारच प्रेमात आहे. कधीही हा माणूस मला असं म्हणाला नाही माझं लवकर आवर, मला सोड, अरे किती वाजले, पॅकअप कर आता. जोवर मी पॅकअप म्हणत नाही तोवर हा माणूस तिथे शांतपणे सरेंडर झालेला असतो. आणि हे संदीपचं स्वतःचं म्हणणं होतं आणि व्हेरी ग्राउंडेड. ऍक्टर तर म्हणजे त्यांनी खतरनाकच केलंय काम ह्याच्यामध्ये. आणि ह्या सगळ्यामध्ये एक सीन मला त्याच्याही पलीकडचा जो वाटतो तो अंतर्वस्त्र म्हणजे तो खूप नाजूक विषय होता आणि तशा वेळेला तो कन्व्हिक्शनने मांडणं. मी नरेशनच्या वेळेसच त्याला म्हणालो होतो की म्हणजे मीच ऑकवर्ड झालो होतो की अरे हा काय असा सीन, त्याची गरजच आहे का, असंही मी म्हणालो. आणि तर तो म्हणला की डोंट वरी उपेन, ट्रस्ट मी, त्याची डिग्निटी गिल होणार नाही आणि तो वल्गर वाटणार नाही याची मी काळजी घेईल. आणि तो फक्त मी एक पंच म्हणून किंवा हे म्हणून करत नाही आहे. स्क्रीन प्लेमध्ये तशी एक जागा आहे ते आणि ज्या सीन नंतर हा सीन पडतो त्यामुळे तो जस्टिफाईड होईल. त्याचं तू टेन्शन घेऊ नकोस. आणि मी त्याला विचारतोय की रणवीर करणार आहे हा सीन नक्की? तर तो म्हणलं हो, इज कन्व्हिन्स्ड, मी त्याला हे केलेलं आहे. आणि 100% डिरेक्टरचा ॲक्टर होता रे. आपल्याकडच्या किती नटांनी हिरो सो कॉल्ड मंडळींनी असा सीन केला असता
याच्याविषयी मी स्वतः साशंक आहे. किंवा स्टार ते सगळे ऍक्टर आणि स्टारमध्ये तो डिफरंट आहे ना. तो स्टार इतका स्वतःच्या प्रेमात असतो की त्याचा कुठलाही सीन अशा पद्धती त्याला तो पहिला विचार करतो की माझ्या इमेजचं काय होईल आणि माझे फॅन फॉलोईंग आहेत त्यांना कसा धक्का बसेल, मग त्यांच्यासाठी मी असं करणार नाही. असे अनेक मंडळी आहेत ना. पण ज्या पद्धतीत ह्या माणसाचा विश्वास होता त्या डिरेक्टरवर, डिरेक्टरच्या कन्व्हिक्शनवर, मी सॅल्यूट केला की काही हेजिटेशन नाही. म्हणजे माझ्या समोर झाला ना की काय अभि काय हा, मग तो आणि त्यांनी शॉट घेत दिलाय रे तसा की पायातनं असा इथपर्यंत येईपर्यंत तर म्हटला ऐसा शॉट आहे, करेक्ट आहे, करेक्ट करेक्ट. आणि कन्व्हिक्शन होतं रे, कुठेही हेजिटेशन नव्हतं. अरे संदीप ये तो पैसा शॉट ले रहा है, अरे ऐसा शॉट मैं नहीं दूंगा वगैरे काय नाही. ये सर ये ऐसा ऐसा ठीक आहे. तर गंमत वाटली मला. निश्चितपणे हे खूप मोठं आहे म्हणजे या सगळ्या. हो ज्या पद्धतीचा आत्तापर्यंतचा हा टप्प्याटप्प्याचा प्रवास आहे ह्यामध्ये म्हणजे पेज 3च्या वेळेलाही त्यावेळेला जे वार आलं सोशल मीडिया हो नसेल पण हो तुझा तो डायलॉग असा खणखणीत वाजला हो आणि चोख इंग्लिशमध्ये आणि फर्ग्युसन मधून हो. झालं अशा पद्धतीचं. त्यानंतरही अशा पद्धतीची वेळ होते आणि नंतर वेगळ्या पद्धतीची लाट आली हो तुझ्या आयुष्यात. यानंतर आता तू ज्या पद्धतीचा सिनेमा करतोयस म्हणजे नाव घेऊ किंवा नाही असं अख्तरांबरोबरचा हो. हे आहे किंवा वेगळ्या पद्धतीचं सगळं करिअर आता आहे. अशा ह्याच्यात पुन्हा नाटक करावं असं वाटतंय आता? डेफिनेटली वाटतं. आणि फक्त माझ्याकडे नाटकाच्या ऑफर पण खूप येतात. फक्त मी काय म्हणतो की आत्ता ज्या प्रॉबेबिलिटीज मला ओपन झालेल्या आहेत किंवा आहेत, तर त्या मी शक्यतो जास्त क्रॉस चेक करून बघीन. नाटक माझ्या कंट्रोलमध्ये आहे, ते मी कुठेही करीन. उद्या मी व्यावसायिक नाटक करायचं आणि मला एक बरं प्रोजेक्ट काहीतरी आलं म्हणून मी 6 महिने तिकडे गेलो तर ती नाटकाची अख्खी टीम माझ्यावर अवलंबून आहे. मग त्याचा मला प्रचंड त्रास होणार की अरे आपल्यामुळे ह्या सगळ्यांचं आपण व्यावसायिक नुकसान करतोय, तर असं कोणाचं नुकसान करण्यापेक्षा मी न केलेलं बरं. किंवा केलं तर मी असं नाटक करेन की ज्याचा निर्माताच मी आहे आणि त्याच्यावर अवलंबून असलेल्या मंडळींची काळजी मी घेऊ शकीन. तर असं करण्यात मतलब आहे ना. कोणाच्या तरी वेगळ्या माणसाच्या इन्व्हेस्टमेंटवर मी ते स्टेकला लावणं हे मला एथिकली आणि व्यावसायिकदृष्ट्या पटत नाही. नक्की करायचं आहे आणि मी त्या चांगल्या एका स्क्रिप्टच्या शोधामध्ये पण आहे. पण ज्याच्यावर माझा कंट्रोल असेल किंवा म्हणजे त्याचं माझ्यामुळे कोणाला आर्थिक झळ बसणार नाही आणि कोणाचं व्यावसायिक नुकसान होणार नाही, अशा पद्धतीने मला ते करायला आवडेल. निश्चित. खूप आपलेपणाने आणि तू मनापासून तू लेट्सअपशी आणि आय लव्ह नगरशी संवाद साधलास त्याबद्दल मनापासून आभार ऋणी आहे. अरे अमित, लव यू यार. थँक्यू सो Thank मच. you. येस येस.